काही वेळापूर्वी दादरमध्ये वातावरण तापलं होतं। मराठी एकीकरण समितीचे सगळे आंदोलक रस्त्यावरती उतरले होते आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झालेली आहे। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे, शिवाय कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने दादरमध्ये आंदोलन केलंय। तर मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। 6 तारखेला पोलीस कुठे होते, पोलिसांनी मग मला मारहाण केली आहे असा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केलाय। समाजामध्ये कुठेही वाद नकोत, कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही, हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे। हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे। त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता, जातीय रंग न देता प्रत्येक घटकाने इथल्या समाजान जी काय आपली एकात्मता आहे ती टिकून राहावं, परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणाने आज आम्ही सांगतो। जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो। आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय, हे आमचं दुर्दैव आहे। आम्हाला काही सांगण्याचा अधिकारच नाहीये का आमचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्यांनी चाकू सुऱ्या घेऊन जे बाहेर आले होते। कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना, तो तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना, आमचं तसं म्हणणं नाहीये। पोलिसांनी या निवेदनानुसार कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर हे कारवाई नाही केली तर आमचं पुढचं पाऊल काय असेल हे तुम्हाला आम्ही सामाजिक माध्यमांवरून याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढावा लागेल। आज फक्त निवेदनाचा दिवस आहे, आम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढू आणि जसा मिरारोड मोर्चा निघाला होता त्यापेक्षा अधिक संख्येने आम्ही एकत्र येऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।